झुंज देत होते. झुंज? आता तो काय बिबट्या बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. याच कारण नाही, ओळी तीच सांगायचंय मला, कर्म हाच देव. झाले 2 वाव्या पाहिलं. आता अभंगाला करायची सुरुवात. तुमची आपली बऱ्याच दिवसाला गाठेल, आपलं काम थोडं ना गाठेल. आम्ही सांगितलेलं बरं. कीर्तनाला 3 सूचना आहे. अभंगाला सुरुवात करायची फक्त ओव्या फिट करा. पहिली सूचना आहे, दरिद्रवादी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. मी जीव काढायचा, तुम्ही सुतक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझं काय झालं? तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? देवाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. तो पटो अथवा तुकोबरायाने गाथा लिहिताना फक्त जग सुधरावा एवढाच विचार केला. तुकोबरायाला नाव ठेवतील हा विचार केला. कवळ एखादा अभंगात चुका काढील हा विचार तुकोबा. मोठी माणसं समाज काय म्हणतो याचा कधीच विचार करत नाही. आणि कमी बुद्धीची माणसं लोकांसाठी इस्टेट घालून नेल्याशिवाय राहत नाही. हा फरक आहे. आईन्स्टाईन, गॅलिलिओ, न्यूटन, आत्ताच साधं उदाहरण अब्दुल कलाम, विद्वत्तेवर शाळेत फोटो टाकले. मी अभ्यास केला. अब्दुल कलाम ताजा का, अजून 10 वर्ष नाही. ताजं उदाहरण. शाळेत फोटो आहे, प्रयोगशाळेत फोटो आहे. फॉर्म भरला म्हणून नाही, सभा घेतली म्हणून नाही, विद्वत्तेवर. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 3 गोष्टी जगात काही जरी झालं तर आहेतच. 1 सत्य, 2 नीती आणि 3 निसर्ग. जनताला वाट लागू द्या, जनतेचा तुम्ही विषय सोडून द्या. पापी माणसांनी किती इस्टेट कमवली त्याच्यावर जडू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. कमवू द्या, कमवू द्या. कमवण्यासाठीच आलेत ते, कमवू द्या. त्यांनी जर कमवलं नाही तर त्यांचा अवतार सिद्ध होणार नाही. कशाला ते 10-5 मिनिटात मुंग्या येतील तुम्हाला. आत्ताच सुधारणं 2 महिन्यांनी. तुला अजून 10 मिनिटानं तुम्हाला काहीच सुधारायचं नाही. कमवू द्या. तुम्ही परत ध्यानात ठेवा, सत्य ते सत्य आहे, निसर्ग तो निसर्ग आहे, आणि नीती ती नीती आहे. तुमचं काय मत आहे? जग बदलू द्या. जगाचा तुम्ही विषय सोडून द्या. जग कालही असंच होतं, आजही असंच आहे. जग मला लोक काय म्हणतात याचा अभ्यास करू नका. तुला बुद्धी आहे ना, MPSCची तयारी ठेव. एक दिवस तू लाल दिव्याचा मालक होशील. तुला तब्येत आहे ना, बस व्यायाम कर. एक दिवस छाती योग्य भरेल, उंची योग्य भरेल, मिलिटरी होऊन देशाची सेवा करशील. तुम्ही तुमच्या अंगातले गुण लोकांमुळे दाबू नका. तुम्ही त्यांना विकसित करीत राहा. काय मत आहे तुमचं? तुम्हाला पैलवानकीचा छंद आहे, करा व्यायाम, करा. जाऊ द्या. हे शरीराला थोडं घसरू द्या, लागू द्या. आज 40ची कुस्ती मारा, उद्या 60ची मारा. एक दिवस तुम्ही 2 गोष्टी कधी वाया जात नाही, कष्ट आणि प्रयत्न. करीत राहा, करीत. मी पोलीस भरतीत गेला आणि 3 इंच छाती कमी भरली. व्यायाम कर, वागल ना, फुगल ना छाती. 90 प्यायला सुरुवात. 9 इंच आत गेली, 3 इंचही गेली, 9 इंच गेली.
मग नोकरी कुठे लागली? कारखान्याच्या गेटवर माणसं सोडाय. काय उपयोग? तुमच्या परत निघाय का तुमच्यामध्ये जी सुप्त शक्ती आहे ती जागी करीचा. तुमचं काय मत आहे? आणि आपले लोक सुप्त शक्तीचा विचारत आता ही चिमुरडी पोर आहेत. यांच्या सुप्त शक्ती आहे. यातला एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, एक वकील आहे, एक CA आहे, एक PI आहे ना. पण त्यांच्या शक्तीला चालनाच द्यायची. 45% 12वी सायन्सला मार्क पडले आणि त्याचा बाप जर मेडिकलचा फॉर्म आणतोय तो डॉक्टर तयार करायचा कोणता? $45 म्हणले मेरिट मध्ये नाही बसत. कोठ्यातून द्या. कोठ्यात आहेच ना. कोठ्यात काय येडं असलं तरी कोणत्यात काय 36 वेळेला येईल तर 46 काय फक्त माल भरा. आता असा माणूस जेव्हा डॉक्टर होईल तो कोणत्या रंगाचे पेशंट नीट करील? आणि तेच हॉस्पिटल सध्या फुल चालतात. या जगात असं उलट आहे, जी कोलगेटची जाहिरात करते तिलाच जात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, तू लावी ते कुठं हा प्रश्न. या जगाचा नियमच असा. तुम्ही परत मागे फिरा, परत पुढे न्या. आता करंट लागलाय तुम्हाला. करंट लागला का म्हणून सोबत आला. मलाही लागला, तुम्हाला लागला. भाऊ जाऊ ए तुम्ही ते त्याला वेगळं रूप येतं. तुम्ही बसून घ्या, मी करतो बरोबर. माहित आहे ते खरं माणूस एखाद्याला टपकन बोलून जातो. आणि दारू पिणारी जी माणसं असतात कधी समजून येतो तुम्हाला. येता कदाचित चोर सोडायचा, चोर सोडून द्या, पण दारुडे कधी सोडायचं नाही. कधीच सोडायचं नाही. कारण दारू पिणारी माणसं 2 गोष्टी करतात कधी बी. शहाण्या माणसाचा आप घेत असतात आणि त्यांना काय बोलतो हे आपल्याला माहीत असतं. ते पिऊन दारूच्या नावावर मोठ्याची इज्जत घेतात. आणि त्याला जर तसंच सोडलं दुसऱ्या दिवशी ते तापून येते. दारू पिणारा जर शिव्या दिलं ना, आपण जर सोडून दिलं ना, दुसऱ्या दिवशी ते जास्त शिव्या देते. पहिल्या दिवशी खुब्यातून काढलं ना कळतच नाही. बाकीचे बावला तर काय म्हणते माहिती का, तो तर पेले बा, तुम्हाला तर अक्कल असावं. हे आपल्याला म्हणजे आपण गण ठोकलाय, आपल्याला अक्कल असावं. आणि त्यानं चड्डी वल्ली केली त्याला सोडून द्यावं. काय न्याय? बरं ये जाऊन पटकन. लांबदाय 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 उठा ना. आत्ताशी 2 वाव्या झाल्यात. एकदा रिव्हर्स करून देतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि कर्म हाच देव आहे. आज गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, मायसृष्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान देवपूर इंजिनियर सागर समाज ठरणार आयोजित आजच्या कार्यक्रमाचं आयोजक संयोजक सगळे तर प्रशांत भाऊ पवार यांचं 4th पुण्यस्मरण. पहिलं कौतुक प्रतिष्ठानचं करावं, एवढा मोठा कार्यक्रम केला. दुसरं कौतुक इंजिनियर साहेबांचं करावं, एवढं सुंदर नियोजन. आणि अजून त्यांना सागर भाऊंचं करावं, एवढ्यांना धन्यवाद. आणि पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल, बोललं तरच पुण्यस्मरण करेल. आता फक्त प्रश्न उत्तराला लागेल. आता काय ताण नाही. आता प्रश्न माझा, उत्तर तुमचं, प्रश्न तुमचं, उत्तर माझं. माझा पहिला प्रश्न असा आहे, महिला बिला पुरुष पुरुष पटकन. माझा पहिला प्रश्न असा आहे, माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही? हा किंवा नाही? सावध राहा बरं का, परत घोटाळा यावं लागतं. उलट बरे यावं लागतं. सावध राहा बरं का. आता प्रश्न म्हणजे परत पुण्यस्मरण कसं आहे पहा. यावं लागतं, अलग जावं लागतं. म्हणजे येणं आहे, जाणं आहे. मग एकाला प्रश्न विचारला, जर जायचं आहे तर यायचंच कशाला? उत्तर आहे
जायला. मग काय म्हणलं जायचंच कशाला, परत यायला. बरं काही पुरावा आहे का? पुरावे जागेवर घ्या. उपजे ते नासे, नाचले पुनरपिसे, हे घटिका यंत्रे परिभ्रमिका. अजून काही पुरावा? 15वा अध्याय. आगा उपजले आणि निवले. अजून काही पुरावा? अजून काही पुरावा आहे का? हो, पुरावा त्याला आहेत ना. येणे जाणे, पुनरपी जननम, फायनल आले यायचं जायचं. मग एक म्हणलं मी येणारच नाही. कोण काय करते पाहू. का बापाला म्हणलं तू कुठं आता उलट फिरा, थोडं जड आहे पण ठीक आहे. मग एक म्हणलं मी आलोय ना, जाणारच नाही, जावत नाही. मी एकाला विचारलं यायचंय आहे, जायचंय आहे, येणंही चुकत नाही, जाणंही चुकत नाही, मग यायचं कशाला? उत्तर 17वा अध्याय. झाड जाणीचे फुले, मानत जाणीचे बोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. मागचे भोग भोगण्यासाठी जन्माला यायचं. अजून पुरावा? मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. अजून पुरावा? साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. अजून काही पुरावा? माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, पहिला झालो नरदेही येता. यायचं, भोगायचं, फायनल करा बरं का. माता तो पहिला प्रश्न संपला, येणे भोगणे जाणे. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, 2-2 मिनिटं वेळ देणार मी तुम्हाला. आता दुसरा माझा प्रश्न असा आहे, माणूस मरताना काही बरोबर नेतो का? 2 मिनिटं घ्या तुम्ही. तुम्ही मला उत्तर देणारे नाही, आणि हे उत्तर 1001% चुकीचं आहे. माणूस मरताना 2 गोष्टी बरोबर नेतो. एक, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. त्याला धोका नाही. खुर्शीला पाणी घातलं बरोबर येणार, गायला पाणी पाजलं बरोबर येणार, आईबापाची सेवा केली बरोबर येणार, गरिबावर उपकार केले बरोबर येणार, देवधर्म केला बरोबर येणार, बरोबर येणार. दुसऱ्याचा बांध कोरला इथंच राहणार. शंकराला दुधाचा अभिषेक घातला बरोबर येणार, पण दुधात पाणी घालून गाडी घेतली धडकणार. म्हणजे मारताना माणसं 2 गोष्टी बरोबर नेतात. एक, त्याने कमवलेलं ज्ञान, आणि त्या पाया पुढे सांगतो कधीच कष्ट आणि प्रयत्न वाया जात नाही. काही माणसं कशाला करायचं, मूर्ख लोक आहे. पहिला प्रश्न फायनल झाला, मरताना बरोबर नेतो. आता दुसरा प्रश्न थोडा किचकट आहे, त्याला 5 मिनिटं देणार मी तुम्हाला. सगळ्यांसाठी, महिला पुरुष. माणसाचं मरताना जातं काय? तुम्हाला सुधारणा. पहिली गोष्ट, मरताना बरोबर नेतो काय? उत्तर झालं कर्म आणि ज्ञान. आणि हे एवढे जे लोक जमले ना, ही प्रशांत भाऊची श्रीमंती आहे. श्रीमंत. आणि मला एक सांगा, तुमची कमी वयात गेले काय, जास्त वयात गेले काय, जर तुमचं आचरण चांगलं असेल तर त्या व्यक्तीची कीर्ती राहतेच. आता काही माणसं 90 वर्ष झाले घरात काय अख्खे पाहुणे इथे आहे का अजून काय त्याचा उपयोग? शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तर काय दूध आहे? हे शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तर काय दूध देणार आहे? काश्याचं कुशीड किती चिटकलं काय दूध पिणार आहे? गाळातलं मिळू किती डरलं तर काय फुलाचा सुगंध घेणार आहे? आणि प्रेताला किती सजवलं तर काय उठून बसणार आहे? त्याचा काय उपयोग? उसाला 3 फूट तुरा आला काय उपयोग त्याचा? न पुस्तक पुरुष किती देखणा असला उपयोगाचं काय? तुम्हाला सुधारलं मी काय म्हणतो? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय, आपले गुडघे गेले दिंडी निघाली, झोप आता रात. मला एक वाक्य सांगा, प्रशांत भाऊच्या 4थी पुण्यस्मरण, तुमचा खिस्सा गरम आहे, तुमचा खिस्सा गरम आहे आणि अंगात ताकद आहे, तोपर्यंत हे जग सत्य आहे. हे तुमची वाक्य आहे, हे थोडे जोमात पण फिट आहे. एकदा खिस्सा रिकामा झाला ना,
ही पोरं बीर मैत्रिणी बित्रिणी प्रियशी प्रियशी लबाड. ए काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालंय, मेंदूत. तू प्रेम बिम काय करत नाही, ती फक्त तुझं येते मोकळं करते. हा प्रेम बिम हा विषय. या जगात प्रेम दोघच करतात, आई वडील आणि संत. काही पोर म्हणतात माझे मित्र नाही 5 वाजता वाट पाहतात. पाजायचं बंद कर, मित्र कौरिक क्षेत्राच्या बाहेर. ए कीर्तनात असते, एकदा ऐकणाऱ्याला लिंकर लागली ना तिचं विक्षेप नाही आला पाहिजे. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. तर त्याला म्हणजे बाहेर मजा नाही, आत घुसलं पाहिजे. तो माणूस भावनिक झाला पाहिजे तर ते कीर्तन मध्ये विक्षेप झालं की असा कोठाळा होतो. गेलो बा मला आतापर्यंत जगाचा इतिहास पटलं तर म्हणा, जेवढे ग्रंथ आहे जगात, जेवढे कोणते तुमचं रामायण भागवत काय असेल ते, सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 चांगलं वागा, 3 आईवडिलांची सेवा करा, आणि 4 पशु पक्षावर प्रेम करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, योग्य वापर करा. जगातला तुम्ही कोणताही ग्रंथ सांगा, काय सांगितलंय तुम्हाला? फक्त भजन करा. 2 उलट सांगा, चांगलं वागणं हाच देव आहे. आता उलट सांगू, आतापर्यंत जगात जेवढे चांगले वागले त्यांना देव भेटले. एका वाक्यात सांगू, सगळे संत देवाकडे गेलेत, सगळे संत देवाकडे गेलेत. सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आले. जगातले सगळे संत देवाची पूजा करतात, देव तुकोबाराची पूजा करीत होते. सरळच वाक्य सांगतो माहिती, मुद्दा संपायला. कर्म हाच देव. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. पखवाद प्रामाणिकपणे वाजवा, ही देवसेवा आहे. कीर्तन मनापासून करा, ही देवाची सेवा आहे. दुकानदारी इनामदारीने करा, ही देवाची सेवा आहे. नोकरी पगारावरच भागवा. विष्णूची महापूजा, आपल्याला अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. 2 कर्म हाच देव. कर्म हाच. नोकरी इनामदारीनं करा. 90,000 पेमेंट आहे, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घरीच आहे, तेवढ्यावरच भागव. तू तर पगाराला हातच लावित नाही, वर्षावर कमी तो. आणि रिटायर झाल्यावर येडा होऊन गेली तिंडतो, कमी तोच कसा. ईडी पोरं पैदा करून गावाचं वाटलं करतो. तुम्ही नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जा, सगळा येडा माल बसला राहतो. कोण कुत्रीचा मुगा घेईन, कोण बोकडाचा मुगा घेईन. काय झालं या महाराष्ट्रात? या महाराष्ट्रात जेवढे वृद्धाश्रम झाले, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, स्वाभिमान आहे हा. अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. जाऊ द्या, त्याच्या भाजीला तेल नाही ना सुद्धा काय फरक पडत नाही. त्याची सून शिव्या देते पण भाकरी घालते. पण जेवढे लोक सर्व्हिसला असताना टक्का काढतात, 10%, 5%, 2%, अख्खे तिथंच पेन्शन घेऊन. तुम्ही जाता कधी? आम्ही जातो भेटायला, ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो, त्याला सांगायला लाज नाही वाटत मा विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या मोकांडी आला. बरं आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलंच केलं ना. ओवी फिटच करून घ्या. मोबाईल मध्ये ओवी फिटच करून घ्या. कर्म हाच देव. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का?
हे बा, याला काही जास्त लागतं असं नाही. 1-2 मिनिटं घेतो तुमची. मला बसलेल्या सगळ्या माणसांनी 2 मिनिटात उत्तर द्या. तुम्ही आयुष्यात, तुम्ही आणि मी जेवढं कमावलंय त्याचा उपभोग कधी घेणार? ही गाडी, बंगला, सोनं, नाणं याचा तुम्ही उपभोग कधी घेणार? शुगर तर आहेच, बीपी तर आहेच, स्प्रिंग घालून तर आणलीच, डबा भर गोळ्या आहेच, पालथ व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, तोंड वासवायची गोळी, तोंड विकवायची गोळी, काही जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1. मी झाले काही ना ऑफिसातून आल्या फ्रीज उघडावं लागतं 90 होता. जर दिली नाही ना ते फ्रीज आपते ते. मग आता मला सांगा, एवढ्या शरीराची तुमच्या वाट लागली तर तुम्ही कमावलेल्या इस्टेटचा उपभोग कधी घेणार? आणि दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला, तुम्ही एवढं कमावणार कोणासाठी? तुम्हाला एक वाक्य समज, जास्त इस्टेट कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. आपण सगळं कमावलं, मागच्या मंडळीला जाग्यावर ऊत येतो. त्यांना कमवायचंच नाही ना. त्यांना फक्त गुंठाई कायचा आणि इनोवा घ्यायची, गुंठाई घ्यायची आणि ठार घ्यायची, 90 हारायची, ठार खाली ठार व्हायचं, ठारच ना त्यांना. कारण परत पिढाय का मागची पिढी आळशी केली आपण. तुमचं काय मत आहे? आणि त्यांना करत राहिलं नाही. त्यांना माहिती आहे माझ्या बापाला किडा आहे, ज्याचा तो जिरावणारच आहे. मला फक्त प्रियशी हसण्यावारी गोष्टी देऊ नका. शरीराचा योग्य वापर जर योग्य काळात केला नाही तर शेवटी पश्चाताप नावाचा रोग होतो. परत नाही का, शरीराचा वापर जर योग्य वेळेत, तिकडे नका लक्ष, योग्य केला नाही तर शेवटी पश्चाताप होतो. यावर तुमचं काय मत आहे? अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. 2च वेळा पीठ केला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे, आणि कर्म हाच देव. तुम्ही जेवढ्या संत आहेत सगळ्या संतांचा पहा, कर्म सोडलं नाही आणि देव मिळवल्याशिवाय. चप्पल शिवायचं बंद केलं नाही हृदयाच्या भावाने, पण देव मिळवलाय. मडके घालवण्याचं बंद केलं नाही, पण देव मिळवलाय. शेल्या विकायचं बंद केलं नाही, पण देव, आणि भाजी काढायचं बंद केलं नाही, पण देव मिळवलाय. आणि आपण कायच केलं नाही तरी देव नाही. म्हणून दोन्ही वाव्या पेट करायचा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. आणि परत फायनल मी सांगतो, कर्म हाच देव. जेवढे दुकानदार लोक आहेत, किराण्यावाले, कोणताही आतापर्यंत सगळ्या दुकानदारांनी प्रत्येक माणूस किलो माग 5 ग्रॅमला उठला. तुमचं ते डोकं का 1000 ग्रॅमचा किलो आहे, 500चा अर्धा आहे, पावशेरचा 250. मग हातपावचा किती? 100. महाराष्ट्रातल्या कोणत्याही दुकानात मला 125चं माल दाखवा. 120च आहे. प्रत्येक माणूस 5ला घेतला. काही ते तर दगडच आहे, मापच नसतो. म्हणून 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. आतापर्यंत तुम्हीच उत्तर द्या, महाराष्ट्रात मला एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत.
इथे 2-4 जण आहेत. तुम्ही गण लावा, गण किती लावा, गणात काय मत पण तुमचं वाटूलाच होणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज एवढा नंगात का बोलला? त्याचं उत्तर आहे रामाकडं दैवी संपत्ती होती आणि रावणाकडं आसुरी संपत्ती होती. म्हणून दोन्ही वाक्य नाही. दैवी संपत्तीची बायको आसुरी संपत्तीने बळ चांगलं, पण 1.25 लाख पोरं असणारा रावण, 80,000 बायका असणारा रावण, 7 कोटी घरे कांचनाचे असणारा रावण रणात रामाच्या हाताने मिळाला. एक शिपाई त्याला सोडवाय गेला नाही. नाही तर रावणा इतका मतदारसंघ कोणाचाच मोठा नाही. रावणाने कुणाच्या विरोधात फॉर्म भरला असता, सुपला साफ करून टाकला असता. कारण रावणाचं घरचं मतदान किती होतं सांगूनच टाकतो. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू. रावणाला कवाच कोणाची चिन्ह पक्षाची गरज नव्हती. उभा राहिला तो पडलाच. म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मरत नाही. जेवढी कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश म्हणजे जनता लुटून मोठी झाली, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 घालणार माहित नाही हा कधी मिळाला. तरी पीडित पडली, त्यांना तीव्र झटका आला.